हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे आमच्या गावाला. आमचं गाव मुक्ताईनगरजवळ मेंढोदा आहे ना, तिथं आमचं गाव आहे. तर आम्ही सकाळीच निघालो 7:30-8 वाजता. बघा वातावरण किती सुंदर आहे ना सकाळचं. गावाकडे आहे ना मस्त हिरवळ बघायला भेटते. दोघी बाजूनी बघा हिरवळच हिरवळ आहे. छान वातावरण झालं आहे, एकदम पावसाचं झालं आहे, पण एवढा पाऊस नाही येते. पण तरी वातावरण मस्त झालं आहे सकाळचं, थंड थंड पावसासारखं. गावाकडे ना खूप शेती बघायला भेटते, कारण पार रस्त्याने ना दोघी बाजूनी शेतीच आहे. इकडे पण शेती आहे, तिकडे पण शेती आहे. कुठे कुठे आहे मोकळी जागा, पण शेती पण दिसते. पीक लावत आहे, कोणी वखरतंय, कोणी काय करतंय. बघा आता रिंग रोडावरून चालू आहे आम्ही. बघा आता वरणगावजवळ आलो आहे. वरणगावचा हा हायवे आहे, वरून ब्रिज जातो आहे आणि खाली हे इथं गाव आहे. आता आम्ही इथून निघालो आहे. बघा एवढं सुंदर वाटतंय ना रस्ता, खूपच छान वाटतोय हायवे. बघा हे वरणगाव लिहिलं आहे इथं. भुसावळवरून आमच्या गावाला जायला 2 तास तरी लागतात मिनिमम, कारण रस्ता जरी चांगला असला ना तरी खूपच लांब आहे आमचं गाव. आम्ही बाईकनेच निघालो आहे आज. मला रस्त्याने एवढी छान शेती दिसत होती ना, असं वाटत होतं शेतीची एवढी शूटिंग करू, इकडनं करू का तिकडनं करू, कारण दोघी बाजूंनी खूपच सुंदर शेती दिसत होती. इथं हैदराबादमध्ये एवढी शेती बघायला भेटत नाही. सगळीकडे बिल्डिंग आहे, नाही तर मग बाहेर गेलं ना तर दगडं वगैरे दिसतात, पण जास्त काही शेती दिसत नाही इकडे. पण गावाकडे गेलं ना तर खूप शेती दिसते, त्याच्यामुळे असं वाटतं वाव किती सुंदर आहे ना वातावरण, एकदम मस्त शेती. गावाकडे ना खूप छान वाटतं, असं काळी माती दिसते आणि मध्ये मध्ये ते झाडे दिसतात, शेती दिसते, हिरवळ, एकदम भारी वाटतं. आम्ही ना एकदम स्पीडने चाललो आहे आता. तसं बाईकवर एवढं जास्त स्पीडने येते, पण तरी चाललो आहे आम्ही पटापट, कारण लेट झालं आहे आम्हाला ऑलरेडी. बघा आता मुक्ताईनगर पण येतं आहे जवळ. मुक्ताईनगरचं हे गेट लागलेलं आहे आम्हाला. आलंच आहे मुक्ताईनगर बघा. इथून जायचं असं मुक्ताईनगरला आणि मग तिथून आमचं गाव आहे पुढे. A few moments later. आम्ही आता पोहोचलो आहे आमच्या गावाला. मग ही तापी नदी दिसते. तापी नदीला खूपच पाणी आलं आहे. आमच्या गावाला पण तापी नदी आहे. मी तुम्हाला आता हा वरून दाखवते व्हिडिओ. आता मी खाली जाते आणि खालून पण तुम्हाला दाखवते व्हिडिओ. तापी नदीवरचा खूपच सुंदर दिसते तापी नदी, आणि खूपच मोठी आहे आणि खोल पण आहे. भीती पण वाटते, पण तरी आम्ही जातो नदीवर. बघा आमच्या गावाला ना बोटिंग पण आहे. या बोटिंगमध्ये बसून आहे ना त्या पार पण जाऊ शकतो आपण. तिकडे पण एक गाव आहे. ज्यांना शॉर्टकट जायचं असेल ना त्या गावाला, तर ते काय करतात, बोटिंगमध्ये तर जाताच, पण बाईक पण जाते ह्या बोटमध्ये. तर बोटमध्ये ना बाईक पण ठेवता. बघा आता तुम्हाला दाखवते मी. ती बाईक पण बोटिंगमध्ये जाऊ शकते आणि मग त्या पार जातात. तिथं गाव आहे ना, कोणतं गाव आहे काय माहिती, कोणतं तरी गाव आहे. मी त्या गावामध्ये तर नाही गेली आहे, पण आम्ही असंच फिरायला म्हणून जातो कधी कधी त्या पारपर्यंत बोटमध्ये, आणि वापस रिटर्न पण येतो. आता जास्त नदीला पाणी आहे म्हणून आम्ही नाही जाते. बघा ती बाईक जाते, अशी बाईक चढवली जाते बोटवर. आता अटकून गेली ती बाईक, आता तिला ओढली जाईल आणि मग ती त्या बोटवर ठेवली जाते. आणि मग जेव्हा 2-3 आले ना मंडळी, तर मग ती बोट चालू होते आणि त्या पार जाते नदीच्या. हॅलो, बघा आम्ही आता आमच्या गावाकडे आलो आहे. ही बघा तापी नदी आहे. बोट पण येते समोरून. इथं गाव आहे समोर बघा वरती. आणि अशी बोटिंग आहे मस्तपैकी. इतकं सुंदर वातावरण असतं ना उन्हाळ्यामध्ये किंवा असं थंडीमध्ये. दिवाळीत पण खूप छान वातावरण असतं, पण आता पावसाळ्यात तर भीती वाटते. खूपच पाणी असतं नदीला. एकदा पूर आला होता ना, तर आमच्या गावामध्ये पण पूर्ण पाणी झालं होतं. एकदम नदीच्या काठी आहे ना आमचं गाव, म्हणून आता गाव दुसरीकडे शिफ्ट केलं जात आहे, कारण पूर येतो ना नदीला कधी कधी, तर गावामध्ये पण पाणी शिरतं, म्हणून ते गावातच दुसरीकडे शिफ्ट होत आहे. बाई बोट येते आता तिकडनं गावावरून, तिच्यामध्ये मंडळी बसलेले आहे. आता इकडे उतरतील ते आणि इकडच्या मंडळी तिकडे जातील थोड्या वेळाने. नदीवर येणं एकदम सुंदर वातावरण, एकदम मस्त वाटते आणि हवा पण खूपच छान सुटली आहे. आम्ही नदीवर थोड्या वेळासाठीच आलो होतो, नदीला किती पाणी आहे ते बघायला. आणि आमच्या गावात तो पूल पण होतोय ना, तर तो पूल पण पाहायला आलो होतो.
चला आता घरी जातो आम्ही. व नदीवर तर खूप छान थंड वाटत होतं आणि वरून तर तापतही होतो, पण हवा एवढी छान होती ना नदीवर थंडीगार, खूपच मस्त वाटत होतं. आमच्या गावामधून नदीकडे जायचं असलं ना तर मग इथून जातो आम्ही आणि इथूनच असं वर येतो. असं वर टेकडीवर आहे आमचं गाव. आजूबाजूची झाडं पण खूपच मोठी झाली आहे, एकदम जंगलसारखं वाटतं इथं. One hour later. आम्ही ना अगोदर घरी गेलो होतो, घरी थोडा वेळ बसलो आणि मग तिथून आम्ही आता संध्याकाळी शेताकडे आलो आहे. बघा ही आमची शेती आहे, केळी लावली आहे शेतीमध्ये. आणि बघा पावसामुळे शेतीचं नुकसान पण झालं आहे थोडं, शेतीची बागं पण पडली आहे. ही बघा इथं केळी लागली आहे, खूपच सुंदर केळी लागली आहे, एकदम मोठी मोठी झाली आहे. आणि तिकडे मध्ये साईडला पण केळी लागली आहे भरपूर. आणि थोडेसे 2-3 झाडं पण पडले खाली बघा. पावसामुळे ना थोडंसं नुकसान पण झालं आहे शेतीचं. बघा इथं पण एक मोठा घड लागला आहे केळीचा. आणि झाडांना ना खाली छोटी छोटी पण अशी पानं आली आहे केळीची. केळीच्या पानावर जेवण करतो ना आपण, ती पानं आली इथं खाली. बघा ही केळी अजून होते, बारीक आहे अजून. आणि हे झाड पण पडून गेलंय बा. आपल्या शेतीकडे पण एक राऊंड मारून येण्याचा एक वेगळाच आनंद असतो. उन्हाळ्यामध्ये आलो होतो ना तेव्हा खूपच ऊन होतं, म्हणून आम्ही काही गेले नाही शेतामध्ये. पण आता थोडं थंड वातावरण होतं ना, म्हटलं चला जाऊन येऊ, पाहून येऊ. तर आम्ही आता केळीच्या बागामध्ये आलो आहे, तर शेती बघायला. थोडीशी केळीची बाग पण पडली आहे आणि थोडी थोडी चांगली पण आहे बाग. आणि बघा ही केळीचे घडं पण लागले, चांगले मोठे मोठे झाले आहे. बघा हे केळीच्या झाडाला ना असं कंबय लागलंय, कंबयच म्हणताय ना याला, काय माहिती मी बरोबर बोलते का चुकीचं बोलते. पण ते केळीच्या झाडाचं असं फुलं येतात ना, त्याला मग केळी लागते अशी छोटी छोटी होत होत मग मोठी होते. चला आम्ही आता निघतोय, भुसावळला जातोय. ॲक्च्युली माझे लहान सासरे वारले ना, म्हणून आम्ही आलो होतो गावाकडे. आता भुसावळला निघतोय. The next day. थोडा वेळ माहेरी थांबली मी भुसावळला आणि आता निघालो आहे आम्ही. संध्याकाळचे 6-6:30 वाजले. आज रात्रीची फ्लाईट आहे आमची. ॲक्च्युली फ्लाईट 9ची आहे, पण लवकर जावं लागतं ना एअरपोर्टवर, म्हणून आम्ही लवकर निघालो आहे. कारण 1 तास अगोदर तिथं जावं लागतं चेकिंगसाठी आणि मग नंतर अर्धा तास अगोदर ते आपल्याला विमानामध्ये एंट्री करतात. आई आणि भाऊ आला आहे माझ्यासोबत सोडायला. A few minutes later. चेकिंग करून झाली आहे. 2 बॅगा आम्ही सामानामध्ये लावल्या आणि 2 बॅगा आमच्या सोबत आहे. चला आता 8:30 वाजले, विमानामध्ये बसायची वेळ झाली. 11 वाजेपर्यंत हैदराबादमध्ये पोचून जाऊ आणि 1 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचून जाऊ. आता ना विमानामध्ये बसायची वेळ झाली आहे. हळूहळू सोडता येते एकेकाला, एकमध्ये गेल्यावरच दुसरा पुढे सरकतोय, असं चाललं आहे. तर मी इथं थांबली आहे, आता मी मध्ये जाईल. विमानाचा आमचा प्रवास पण छानच होता, येताना पण छान वाटलं मला आणि आता जाताना पण छानच वाटतं आहे. पण रात्रीचा टाईम आहे ना, तर रात्री एवढं दिसणार नाही, लाईटिंग वगैरे दिसते वरून, छान ताऱ्यांसारखं दिसतं. पण आपल्या जळगाववरून आहे ना खूपच संध्याकाळी असते फ्लाईट, एवढ्या संध्याकाळी नाही पाहिजे होती. रात्री 8:30-9ची ठेवली आहे त्यांनी. खूपच रात्र होऊन जाते घरी जात जात. थोडं संध्याकाळी पाहिजे होती 5-6 वाजता, नाही तर मग सकाळी किंवा दुपारी पण असले तरी चाललं असतं. चला आम्ही आता बसलो एरोप्लेनमध्ये, लवकरच पोचू हैदराबादला. चला आम्ही आता पोचलो हैदराबादला. आता आम्ही बॅगा घेतो आहे आमच्या. 2 बॅगा तर आमच्याजवळ होत्या, अजून 2 बॅगा आहेत त्या आम्ही सामानामध्ये टाकल्या होत्या. आता 2 बॅगा घ्यायला चाललो, तर बॅगा घेऊन मग आम्ही लगेच निघू घरी. बघा हे बॅग येण्यासाठी किती मोठं आहे ना, एकदम लांब आली आता आमची बॅग. चला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा मला. चला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. चला नक्की व्हिडिओला लाईक करा बरं का. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.